श्री स्वामी चरित्र सारामृत एकादशोध्याय. श्री गणेशाय नमः. श्लोक. मागिले अध्यायी वर्णिले, बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले, 3 रात्री आनंदे. अर्थ. मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे बाळाप्पा मुरगोडी पुण्यस्थानी येऊन 3 रात्री आनंदाने राहिले. श्लोक. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात, यतिरूपे श्री दत्त, वास्तव्य सांप्रत करिताती. अर्थ. तेथे त्यांना समजले की अक्कलकोट येथे श्री दत्त यतिरूपाने साक्षात निवास करत आहेत. श्लोक. तेथे आपुला मनोदय, सिद्धीस जाईल निःसंशय, फिटेल सर्वही संदेह, श्री सद्गुरु कृपेने. अर्थ. तेथे गेल्यास आपली इच्छा नक्की पूर्ण होईल व सद्गुरु कृपेने सर्व शंका दूर होतील. श्लोक. परी मुरगोडीचे विप्र, बाळाप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात, महाक्षेत्र भीमातीरी. अर्थ. परंतु मुरगोडीचे ब्राह्मण बाळाप्पांना सांगतात की गाणगापूर हे भीमा नदीकाठी असलेले महान तीर्थक्षेत्र आहे. श्लोक. तेथे आपण जावोनी, बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येवोनी, सांगती तैसे करावे. अर्थ. तेथे जाऊन अनुष्ठान करावे, श्री गुरु स्वप्नात येऊन जसे सांगतील तसे करावे. श्लोक. मानला तयासी विचार, निघाले तेथुनी सत्वर, जवळी केले गाणगापूर, परम पावन स्थान ते. अर्थ. हा विचार मान्य करून ते त्वरित गाणगापूर या अत्यंत पवित्र स्थानी गेले. श्लोक. कामना धरोनी चित्ती, सेवेकरी सेवा करीती, जेथे वाहे भीमा नदी, स्नान करीती भक्तजन. अर्थ. मनात इच्छा धरून ते सेवा करू लागले, भीमा नदीत भक्त स्नान करत होते. श्लोक. पुत्र कामना धरुनी चित्ती, आराधिती नृसिंह सरस्वती, दारिद्री धन इच्छिती, रोगी जन आरोग्य. अर्थ. पुत्रप्राप्ती, धनप्राप्ती व आरोग्यासाठी लोक नृसिंह सरस्वतींची आराधना करत. श्लोक. कोणी घालिती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी करीती गंगा स्नान, कोणी घालिती नमस्कार. अर्थ. कोणी प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी स्नान तर कोणी नमस्कार करत. श्लोक. तेथील सर्व सेवेकरी, नित्य नियमे 2 प्रहरी, मागुनिया मधुकरी, निर्वाह करीती आपुला. अर्थ. तेथील सेवेकरी रोज नियमाने मधुकरी करून आपला निर्वाह करत. श्लोक. बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले, नृसिंह सरस्वती पाऊले, प्रेम भावे वंदिली. अर्थ. तेथे पोहोचून बाळाप्पा आनंदित झाले व नृसिंह सरस्वतींच्या चरणांना प्रेमाने वंदन केले. श्लोक. प्रातःकाळी उठोनी, संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटपोनी, मागुनी येती गावात. अर्थ. सकाळी उठून संगमावर स्नान, जप, ध्यान करून ते गावात भिक्षेसाठी येत. श्लोक. सेवेकऱ्यांबरोबरी, मागुनिया मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी, परतोनी येती ते. अर्थ. इतर सेवेकऱ्यांसोबत मधुकरी करून जेवणानंतर ते पुन्हा संगमावर जात. श्लोक. माध्यान्ह स्नान करोनी, पुन्हा बैसली जप ध्यानी, असता जाता वासरमणी, संध्या स्नान करावे. अर्थ. दुपारी स्नान करून जप ध्यान, संध्याकाळी संध्या स्नान असे नित्यकर्म चालू होते. श्लोक. करोनिया संध्या वंदन, जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोनी, ग्रामा माझी येती ते. अर्थ. संध्यावंदन व नामस्मरण करून रात्री ते गावात परतत. श्लोक. बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी, संतती संपत्ती सर्व सदनी, परान्न ठावे नसे स्वप्नी, सांप्रत भिक्षा मागती. अर्थ. गृहस्थ असूनही ज्यांनी कधी परान्न घेतले नव्हते ते बाळाप्पा आता भिक्षा मागत होते. श्लोक. सद्गुरु प्राप्ती करिता, सोडूनी गृह सुत कांता, शीतोष्णाचा पर्वा न करिता, आनंद वृत्ती राहती. अर्थ. सद्गुरु प्राप्तीसाठी घर कुटुंब सोडून कष्ट सहन करत ते आनंदाने राहत होते. श्लोक. पंचपक्वान्ने सेविती घरी, येथे मागती मधुकरी, मिळती कोरड्या भाकरी,
उदरपूर्ती नो होय. अर्थ, घरात पंचपक्वान्न खाल्लेले बाळाप्पा येथे कोरड्या भाकरीवर गुजराण करत. श्लोक. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस, कदा उदास नोहेची. अर्थ, थंडी उष्णतेचा त्रास व उपास सहन करूनही त्यांचे मन कधी खचले नाही. श्लोक. अय्या राम सेवेकरी, राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी परी, बाळाप्पासी बोलती. अर्थ, अय्याराम नावाचा सेवेकरी ही स्थिती पाहून बाळाप्पांना म्हणाला. श्लोक. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुच्या सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी, ते ते आम्ही पुरवुजी. अर्थ, तुम्ही आमच्या घरी रोज जेवायला या, जे कमी असेल ते आम्ही देऊ. श्लोक. बाळाप्पासी मानवले, 2 दिवस तैसे केले, पोट भरोनी जेवले, परी संकोच मानसी. अर्थ, 2 दिवस त्यांनी तसे केले, पण मनात संकोच वाटू लागला. श्लोक. जाणे सोडिले त्यांचे घरी, मागुनिया मधुकरी, जावोनिया संगमावरी, झोळी उदकी बुडवावी. अर्थ, ते घर सोडून पुन्हा मधुकरी करत संगमावर जाऊन झोळी पाण्यात बुडवावीत. श्लोक. आणोनिया बाहेरी, बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. अर्थ, झोळी काढून दगडावर बसून भाकरी खाण्याचा त्यांनी नियम केला. श्लोक. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. अर्थ, काही दिवसात शरीर कृश झाले, पण मन सद्गुरु प्राप्तीच्या चिंतेत गुंतले. श्लोक. घरदार सोडिले, वनिता पुत्रा त्यागिले, अतितर कष्ट सोशिले, सद्गुरु कृपा नोहेची. अर्थ, घर पत्नी पुत्र सोडूनही सद्गुरु कृपा मिळत नाही असे त्यांना वाटे. श्लोक. हीन आपुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची. अर्थ, आपले प्रारब्ध नीच आहे, म्हणून सद्गुरु चरण पाहण्याचे पुण्य नाही असे वाटे. श्लोक. ऐसे विचार निशिदिनी, येती बाळाप्पाचे मणी, तथापि कष्ट सोसोनी, नित्य नेम चालविला. अर्थ, असे विचार असूनही त्यांनी नित्य नियम सोडला नाही. श्लोक. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यती मूर्ती, येवोनिया दर्शन देती, बाळाप्पा चित्ती सुखावे. अर्थ, 1 महिन्यानंतर स्वप्नात 3 यती दर्शनास आले, बाळाप्पांचे मन आनंदित झाले. श्लोक. 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्थ असता एके राती, एक ब्राह्मण स्वप्ना भितरी, येवोनिया आज्ञापी. अर्थ, 15 दिवसांनी स्वप्नात एक ब्राह्मण येऊन आज्ञा देतो. श्लोक. अक्कलकोटी श्री दत्त, स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित, कार्य इच्छित साधावे. अर्थ, अक्कलकोट येथे श्री दत्त स्वामी रूपाने आहेत, तेथे जाऊन आपले कार्य साध. श्लोक. पाहुनिया ऐसे स्वप्न, मनी पावले समाधान, म्हणती केले कष्ट दारुण, त्याचे फळ मिळेल की. अर्थ, हे स्वप्न पाहून मन शांत झाले, कष्टाचे फळ मिळेल असे वाटले. श्लोक. अक्कलकोटी त्वरित, जावयाचा विचार करीत, तव तयासी एक पत्र, शय्येखाली सापडिले. अर्थ, अक्कलकोटला जायचा विचार करत त्यांना पलंगाखाली एक पत्र सापडले. श्लोक. त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावीळपण, ऐसे पाहुनी त्यावेळी, विचार केला मानसी. अर्थ, पत्रात उतावीळेपणा करू नको असे लिहिले होते, त्यामुळे त्यांनी विचार केला. श्लोक. आपण केले अनुष्ठान, परी ते जाहले अपूर्ण, आणखीही काही दिन, क्रम आपुला चालवावा. अर्थ, आपले अनुष्ठान अपूर्ण आहे, आणखी काही दिवस नियम पाळावा असे ठरवले. श्लोक. मग कोणे एके दिवशी, बाळाप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवूनी वस्त्राशी, गेले स्नाना करवयासी. अर्थ, एके दिवशी संगमावर जाऊन वस्त्र ठेवून स्नानास गेले. श्लोक. परतले स्नान करोनी, सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी, वृश्चिक एक निघाला. अर्थ, स्नान करून परतताना वस्त्राखाली एक विंचू निघाला. श्लोक. तयासी त्यांनी न मारिले, नित्य कर्म आटपिले, ग्रामा माझी परत आले,
गेले भिक्षे कारणे. अर्थ, विंचू न मारता त्यांनी नित्यकर्म पूर्ण केले व भिक्षेसाठी गावात गेले. श्लोक. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळाप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अर्थ, त्या दिवशी सर्वत्र उत्तम अन्न मिळाले, तो दिवस शुभ मानिला. श्लोक. अक्कलकोटी जावयासी, निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयांशी, मार्गावरी झाले. अर्थ, त्याच दिवशी अक्कलकोटला निघाले, मार्गात शुभ शकुन झाले. श्लोक. चरण चाली चालोनी, अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप्पा पोहोचले येवोनी, नगरी रम्य देखिली. अर्थ, पायी चालत दुसऱ्या दिवशी ते अक्कलकोटला पोहोचले व रम्य नगरी पाहिली. श्लोक. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती, तेथे सर्व सौख्ये नांदती, आनंद भरला सर्वत्र. अर्थ, ज्या ठिकाणी नृसिंह सरस्वती यतिरूपाने वास्तव्य करतात, तेथे सर्व प्रकारची सुखे नांदतात आणि सर्वत्र आनंदच भरून राहिलेला असतो. श्लोक. तया नगरीच्या नारी, कामधंदा करिता घरी, गीत गाऊनी परोपरी, स्वामी महिमा वर्णिती. अर्थ, त्या नगरीतील स्त्रिया घरकाम करत असतानाही वेगवेगळ्या गीतांतून स्वामींचा महिमा गात असतात. श्लोक. दूरदेशीचे ब्राह्मण, वैश्याविक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. अर्थ, दूरदेशांतील ब्राह्मण, वैश्य व इतर वर्णांचे लोक स्वामींचा महिमा ऐकून दर्शनासाठी धाव घेतात. श्लोक. तयांची जाहली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी, नाम घोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे. अर्थ, दर्शनासाठी मोठी गर्दी होते, प्रत्येक घरात यात्रेकरू उतरतात, स्वामी नामाच्या घोषणांनी नगरी रात्रंदिवस गजबजलेली असते. श्लोक. राजे आणि पंडित, शास्त्री वेदांती येत, तैसे भिक्षुक गृहस्थ, स्वामी दर्शना कारणे. अर्थ, राजे, पंडित, वेदांत जाणणारे शास्त्री तसेच भिक्षुक व गृहस्थ सर्वजण स्वामी दर्शनासाठी येतात. श्लोक. कानफाटे नाथपंथी, संन्यासी फकीर यती, रामदासी अघोरपंथी, दर्शना येती स्वामींच्या. अर्थ, नाथपंथी, संन्यासी, फकीर, यती, रामदासी व अघोरपंथी सर्वजण स्वामींच्या दर्शनासाठी येतात. श्लोक. कोणी करीती कीर्तन, गायन आणि वादन, कोणी भजनी नाचोन, स्वामी महिमा वर्णिती. अर्थ, कोणी कीर्तन करतात, कोणी गायन वादन करतात, तर कोणी भजनात नाचून स्वामींचा महिमा सांगतात. श्लोक. तया क्षेत्रीच्या महिमानं, केवी वर्णुमी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने जाहले. अर्थ, त्या क्षेत्राचा महिमा मी अज्ञानी कसा वर्णन करू, स्वामींच्या कृपेने ते स्थान प्रत्यक्ष वैकुंठासारखे झाले आहे. श्लोक. पुण्य पावन देखोन नगरी, बाळाप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्य तयांचे पदरी, जन्म सार्थक जाहले. अर्थ, ती पुण्यपावन नगरी पाहून बाळाप्पा अंतःकरणातून आनंदित झाला, त्याच्या पूर्व पुण्यामुळे त्याचे जीवन सार्थक झाले. श्लोक. बाळाप्पा होऊनी सेवेकरी, स्वहस्ते करील श्री चाकरी, ती मधुर कथा चतुरी, पुढील अध्यायी परिसावी. अर्थ, बाळाप्पा स्वामींचा सेवेकरी होऊन स्वहस्ते सेवा करेल, ती मधुर कथा पुढील अध्यायात सांगितली जाईल. श्लोक. जयाचा महिमा अगाध, जो केवळ सच्चिदानंद, विष्णू शंकरी अभेद, मित्रत्व ठेवो जन्मभरी. अर्थ, ज्यांचा महिमा अथांग आहे, जे केवळ सच्चिदानंद स्वरूप आहेत, ज्यांच्यात विष्णू व शंकर यांचा अभेद आहे, असे स्वामी आमच्याशी जन्मभर मैत्री ठेवोत. श्लोक. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत, एकादशोध्याय गोडहा. अर्थ, अशा प्रकारे विविध कथांनी युक्त श्रोत्यांनी नेहमी प्रेमाने ऐकावा असा श्री स्वामी चरित्र सारामृताचा गोड 11वा अध्याय पूर्ण झाला. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री मस्तु शुभम भवती.